मित्रांनो, प्रतीक्षा संपली आहे आणि परीक्षेचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. कारण सीईटी सेलने आजच सीईटीचं शेड्यूल जाहीर केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 2026 मध्ये महाराष्ट्र सीईटी सेलकडनं जेवढ्या सीईटीज घेतल्या जाणार आहेत, त्या सर्व सीईटीजच्या डेट आज सीईटी सेलने रिलीज केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी किंवा ईएलसीटी जे विद्यार्थी 2026 मध्ये देत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीएड जनरल आणि ईएलसीटी ही परीक्षा 2026 मध्ये कुठल्या तारखेला असणार आहे आणि आपल्या हातामध्ये जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये या सीईटीचं प्रिपरेशन कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपले ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला कधीपासून भरायचेत आणि आपलं हॉल तिकीट आपल्याला कधी मिळेल हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र बीएड सीईटी आणि ईएलसीटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 24 नोव्हेंबर पासून ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. इन केस तुम्हाला काही डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तेच क्लासेस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट ज्याच्यामध्ये 10 फुल सिलेबस टेस्ट सुद्धा इन्क्लुडेड आहेत. तसेच एक्झामची परिपूर्ण तयारी होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची आपण एलिजिबिलिटी, सिलेबस आणि पॅटर्न डिस्कस करणार आहोत. जो विद्यार्थी ही सीईटी देणार आहे तो विद्यार्थी भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्याच्याकडे बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री असणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या फायनल इयर मध्ये आहेत ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला अप्लाय करू शकतात. आणि तुमच्या ग्रॅज्युएशन मध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून असाल तर 50% मार्क्स तुम्हाला कमीत कमी असावेत. तेच रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 45% मार्क्स असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी टेक्निकल डिग्रीज मधून येतात त्यांना ओपन कॅटेगरीसाठी 55% आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 50% एवढे मार्क्स असणं आवश्यक आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड असे 3 विषय बीएड जनरल या परीक्षेमध्ये असून अनुक्रमे 40, 30 आणि 30 मार्क या विषयांना आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बीएड इंग्रजी माध्यमातून करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना ईएलसीटी ही ॲडिशनल एक्झाम द्यावी लागते आणि त्यामध्ये 50 मार्कांचा इंग्लिश लँग्वेज हा एक्स्ट्रा पेपर तुम्हाला देणं आवश्यक आहे. पुढे विद्यार्थी मित्रांनो, बीएड जनरल ऑनलाईन पद्धतीची आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामधून ही परीक्षा होते. 100 प्रश्न इथे विचारले जातात आणि 100 मार्क्स या परीक्षेमध्ये असतात. आणि हे 100 एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटांचा वेळ दिला जातो. तसेच कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तुम्हाला बीएड जनरल या एक्झाम मध्ये नाहीये. तेच जर आपण ईएलसीटीच्या बाबतीत पाहिलं तर ही परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीची असून फक्त इंग्रजी माध्यमामध्ये ही एक्झाम देता येते. टोटल मार्क्स या परीक्षेमध्ये 50 असतात. प्रश्न सुद्धा 50 इथे एमसीक्यू स्वरूपाचे विचारले जातात आणि 60 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सीईटी सेलने जे शेड्यूल आज रिलीज केलेलं आहे ते आपण सीईटीच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे महाराष्ट्र सीईटी सेलची ऑफिशियल वेबसाईट आणि परीक्षेविषयी सर्व काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त याच वेबसाईटवरती अवेलेबल असते. आता या वेबसाईटवरती आपण जर पाहिलं तर नोटिफिकेशन सेक्शन मध्ये तुम्हाला पहिलीच इम्पॉर्टंट नोटीस दिसते, टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ सीईटीज 2026. तर इथे आपण डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर एक पीडीएफ फाईल तुमच्या पुढे ओपन होईल. तर ही पीडीएफ ओपन केल्यानंतर 4 नंबरच्या रो मध्ये तुम्ही पाहू शकता हायर एज्युकेशन, एमएच बीएड जनरल अँड स्पेशल अँड बीएड ईएलसीटी सीईटी 2026. त्यापुढे टेंटेटिव्ह एक्झाम डेट मध्ये तुम्हाला दिलंय 27/3/2026 ते 29/3/2026. म्हणजे या 3 दिवसामध्ये तुमची बीएड आणि ईएलसीटी होणार आहे. मागच्या वर्षी हीच परीक्षा 24, 25, 26 मार्चला झाली होती. आता या वर्षी ही परीक्षा 27, 28 आणि 29 मार्चला असणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आजपासून तुमच्या हातामध्ये फक्त 125 दिवस शिल्लक आहेत आणि या 125 दिवसामध्ये तुम्हाला या परीक्षेसाठी कंप्लीट प्रिपरेशन करावं लागणार आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपली परीक्षा 27 ते 29 मार्च या दरम्यान असणार आहे, तर आपले ॲप्लिकेशन्स कधी सुरू होतील हे महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये तुमचं नोटिफिकेशन रिलीज होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशनचे डिटेल दिले जातील. जानेवारी महिना तुमच्याकडे रजिस्ट्रेशनसाठी असणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर तुमचे जे ॲडमिट कार्ड आहे, साधारणतः 17 ते 20 मार्च दरम्यान येतील आणि 27 ते 29 या 3 दिवसामध्ये कुठल्यातरी एका सेशनमध्ये तुम्हाला या परीक्षेला ॲपियर व्हावं लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तयारीला लागा. या 125 दिवसामध्ये या सीईटीचं प्रिपरेशन कंप्लीट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुमचे 4ही सब्जेक्ट इथे कव्हर होणार आहे. जर तुम्ही बीएड जनरल देत असाल, तर मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड या 3 विषयांचे तुमचे क्लासेस घेतले जातील. इन केस तुम्ही जर ELCT देत असाल, तर या 3 विषयांसोबतच तुमचे ELCTचे क्लासेस सुद्धा या बॅचमध्ये अवेलेबल असणार आहे. सोबतच परीक्षेचं परिपूर्ण प्रिपरेशन होण्यासाठी आणि परीक्षेमध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारण्यासाठी तुम्हाला या बॅचमध्ये मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल असणार आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर तेच क्लासेस तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा या बॅचमध्ये दिले जातील. आणि या सीईटी मध्ये 90+ मिळवण्यासाठी कुठल्या टॉपिक वरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे, कुठल्या स्टेप्स तुम्ही फॉलो करणं महत्त्वाचं आहे, याविषयी गाईडन्स सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, अगदी ॲडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुमच्या सोबत असणार आहे. ॲडमिशनच्या प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला जर काही डाऊट असेल, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तर नक्कीच तुम्ही आमच्या काउन्सिलर्सला कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मदत घेऊ शकता. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक यू.